आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। 25 लोकसभा ठाणे मतदारसंघ क्षेत्रात महायुतीच्या एकनाथ शिंदे गट शिवसेना पक्षाचे उमेदवार नरेश गणपत म्हस्के यांचे लोकसभा क्षेत्रात प्रचार प्रसाराचे ठाणे सकट नवी मुंबई घोडबंदर रोड मीरा भाईंदर या ठिकाणी जोर पकडलेले आहे। प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुखांनी घरोघर जाऊन नागरिकांशी भेट घेऊन प्रचाराचा वेग वाढवलेले आहे। त्यात आझादनगरचे शिवसेना उपविभाग प्रमुख बलराम चिंतामण मडवी आपल्या कार्यकर्ता व सहकार्यांसकट घरोघरी जाऊन नागरिकांशी भेट घेत आहे आणि धनुष्यबाण सिंबालावर आपला मौल्यवान मते देऊन नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करा आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न साकार करा। चला पुढे जाणून घेऊ शिवसेना पदाधिकारी यांचे म्हणणे काय आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आपली निशानी धनुष्यबाण, आपली निशानी धनुष्यबाण। मस्के साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मस्के साहेब तुम्हें आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। आपली निशानी। आज 25 लोकसभा ठाणे मतदार क्षेत्रातून शिवसेना पक्षातून नरेश म्हस्के साहेब उभे आहेत। त्याबद्दल आपलं म्हणणे काय आहे आणि लोकांना आव्हान काय करणार आपण, आपलं पद काय? ठाणे बेलापूर मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय नरेश गणपत म्हस्के साहेब यांना या विभागातून उमेदवारी जाहीर झाली। त्यांचा प्रचारही खूप ठिकाणी जोरात चालू झालेला आहे। आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच आमचे विभागातील सतत 12 वर्ष त्यांनी सतत या विभागात मनोहरनगर आझादनगर मध्ये शाखा प्रमुख पद त्यांनी स्वीकारलं होतं। त्यांचं नाव आहे माननीय बलराम चिंतामण मडवी साहेब। तसेच आता त्यांना या विभागातून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी यांना या विभागातून शिवसेना उपविभाग प्रमुख पद हे सुद्धा पद दिलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शन स्वीकार मी संतोष नारायण दळवी आझादनगर एकता रिक्षा चालक मालक संघटनेचा मी युनियनचा अध्यक्ष आहे। या माध्यमातून मी सर्व नागरिकांना महिलांना सूचित करतो की या बेलापूर मतदारसंघामध्ये सर्वात मोठा हा मतदारसंघ आहे। नवी मुंबई पासून ते मीरा रोड भाईंदर घोडबंदर परिसरातील हा सर्वात मोठा परिसर आहे। या परिसरामध्ये आपले दोनच उमेदवार उभे आहेत, एक तर राजन विचारे साहेब, दुसरी गोष्ट नरेश गणपत म्हस्के साहेब। तर आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की आपल्या विभागातून नरेश म्हस्के साहेब यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाले। शिवसेना, बीजेपी, भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी या आपल्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावे यासाठी शिंदे साहेबांनी दिवस रात्र कष्ट केले आहेत। तसेच या विभागासाठी सर्व आझादनगर मधील सर्व शाखा प्रमुख, कार्यकर्ते, महिला आघाडी सर्व या उमेदवारासाठी खूप प्रयत्न करत आहेत की आपला हा उमेदवार निवडून आला म्हणजेच मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होतील। त्यासाठी सर्वांनी मिळून या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावे। त्यासाठी आम्ही सर्व विभागातील कार्यकर्ते, शाखा प्रमुख, आमचे विभागाचे उपविभाग प्रमुख माननीय बलराम चिंतामण मडवी यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांना निवडून देण्यासाठी सहकार्य करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या समोर आझादनगर शाखा प्रमुख अक्षय मडवी साहेब आहेत। 25 लोकसभा ठाणे क्षेत्रातून नरेश म्हस्के उभे आहेत। त्यांच्याबद्दल ते काय म्हणतात बघूया। साहेब, आज नरेश साहेब ठाणे क्षेत्रातून उभा आहेत, तर आपलं म्हणणं काय? सर्वप्रथम महाराष्ट्राचे आरोग्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। त्याचबरोबर भारतचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि शिवसेनेचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून त्याचबरोबर आमचे ठाण्याचे
त्याचबरोबर महाराष्ट्राचे धर्मवीर आनंदजी साहेबांना वंदन करून सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही शिवसेनेच्या प्रचारासाठी उतरलेलो आहे आणि आपले 25 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के साहेब आहेत. सर्व जे हे आमचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आदेशानुसार हे त्यांच्या आपल्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे म्हणून हा सर्व अभ्यास चालू आहे आमचा. त्याचबरोबर आमचा मोदी साहेबांनाही पाठिंबा आहे, कारण की आता जी युती आहे आमची त्यामध्ये आमचे जे उमेदवार आहेत नरेश म्हस्के साहेबांना येत्या 20 तारखेला मतदार आहे त्या टायमाला आपल्याला सर्वांना धनुष्यबाण हा बटन दाबून प्रचंड मताने त्यांना विजय करायचा आहे आणि आपल्या शिंदे साहेबांचा मान ठेवायचा आपल्याला. आणि मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी धनुष्यबाणाच्या समोरचा बटन दाबून नरेश म्हस्के साहेबांना प्रचंड मताने विजय करा. आणि सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की पुन्हा एकदा आपली निशाणी आहे ती धनुष्यबाण, ती सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आज आपल्या समोर आझादनगरचे उपविभाग प्रमुख बलराम मडवी साहेब बसलेले आहेत. त्या जाणून घेऊ की आज 25 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या शिवसेनेचे नरेश म्हस्के उभे आहेत, त्यांच्याबद्दल त्यांच्या म्हणणे काय आहे आणि लोकांपर्यंत काय आवाहन करत आहेत त्याला बघूया. साहेब, आज 25 लोकसभा मतदारसंघातून ठाणे क्षेत्रातून नरेश म्हस्के उभे आहेत, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आज या ठिकाणी आपले मार्च पहिला चरण चालू झाला लोकसभेचा, आज 5वा चरण चालू आहे. आपले लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के साहेब आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, तसेच आपले भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आपले धर्मवीर दिघे साहेब आणि आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आपले देशाचे पंतप्रधान यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण नरेश म्हस्के साहेबांना निवडून द्यायचं आहे, भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे. आणि मी माझ्या वतीने मी बलराम मडवी माझ्या वतीने मी सर्व मतदारांना विनंती करेन की त्यांनी आपलं मत टाकून धनुष्यबाणाचा बटन दाबून नरेश म्हस्के साहेबांना विजयी करायचा आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी ते येत्या 20 मेला सकाळी 7 वाजता वोटिंग चालू होईल, ते तिथे जाऊन वोटिंग सर्वांनी वोटिंग करायचे आहे अशी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.